218 सभासद आहेत। एक वकील वर्ग म्हणजे एक बुद्धिवान, एक विचारवंत असा हा वकील वर्ग समजला जातो। त्याच्यामुळे प्रचाराचे मुद्दे पण त्या प्रकारे असतात। वकील वर्ग हा कोणाचं ऐकून किंवा काय मतदान करणारा नाही आहे। तो स्वतःची बुद्धिमत्ता वापरून, स्वतःचे विचार करून त्या पद्धतीने जी कोर्टाच्या समस्या आहेत किंवा भविष्य काळात येणारे अडीअडचणी असतील किंवा काही कार्यक्रम असतील त्या दृष्टिकोनातून मतदान करणारा आहे। आणि महत्त्वाचं सांगायचं झालं तर ही निवडणूक संपल्यानंतर हा एक लोकशाहीचा उत्सव आहे की सर्व ज्युनियर सिनियर वकील मंडळी एक होतात, कोणताही भेदभाव ठेवत नाहीत, सर्व एकजुटाने एकत्र येतात। हे जुन्नर न्यायालयाचं आणि ही आम्हाला असलेली सिनियर लोकांची शिकवण ही पूर्वपार चालू आहे आणि पुढेही चालत राहील। आडवे साहेब, मी तुम्हाला थांबवतो थोडंसं। आणि आपण जर पाहिलं विधानसभा असेल, लोकसभा असेल, या सगळ्या निवडणुका रस्ते, वीज, आरोग्य किंवा ह्या संबंधित मुद्द्यावर होतात। तशा आपल्या निवडणुकांमध्ये कोणते मुद्दे समोर येतात, कोणत्या मुद्द्यांवर ह्या निवडणुका लढवल्या जातात? सर, एक अतिशय चांगला प्रश्न आपण विचारलेला आहे। तर आपण बघितलं तर लोकसभेला पूर्णपणे वेगवेगळे मुद्दे होते, मतदारांनी त्यावर मतदान केलं। विधानसभेला ते मुद्दे कुठेच दिसले नाहीत। आणि जुन्नर वकील बार असोसिएशनचं जर आपण बघितलं मतदानाचा विषय बघितला तर आपल्याकडे आता सिनियर डिव्हिजन व जिल्हा न्यायालय येणार आहे। वकिलांच्या काही अडीअडचणी असतात, आपल्याला सिनियर डिव्हिजन आणि ADJ मंजूर झालेला आहे। त्यानंतर वरती अजून एक मजला वाढवायचा आहे। ह्या सर्व पुढे पार्किंगचा प्रश्न आहे। ह्या सर्व समस्या लक्षात घेऊन ही निवडणूक होत राहते। न्यायालयीन कामकाज वाढल्यानंतर पक्षकारांना बसायची सोय असेल, लायब्ररी असेल, न्यायाधीशांची निवासस्थानं असतील, ह्या सगळ्या विचारांचा उहापोह करून वकील वर्ग हे मतदान करत असतात। जर आपण भारतामध्ये पाहिलं निवडणूक प्रक्रिया, तर निवडणूक म्हटली की प्रलोभनं आली, निवडणुका आल्या, पार्ट्या आल्या, तसं तुमच्याकडे काय होतं का? नाही साहेब, आमच्याकडं ती गोष्ट टाळली जाते। कारण मी पहिल्यांदाच आपल्याला बोललो की वकील वर्ग हा बुद्धिवान आहे, विचारवंत आहे, विचार करून करणारा मतदान आहे। त्याच्यामुळं प्रलोभनं, हे जेवणावळी वगैरे ही काही भानगड आमच्या इथे होत नसते। तर खरं तर गेले अनेक वर्ष तुम्ही या सगळ्या निवडणूक प्रक्रिया पाहताय। यंदाची निवडणूक कशी वाटते? चुरशीची होईल की काय, कसं वाटतं? यंदाची निवडणूक एक चांगल्या प्रकारे होईल, चुरशीचीच होईल निश्चितपणे। सगळ्या पदांचे उमेदवार हे एकदम सबळ उमेदवार आहेत, काम करणारे आहेत। त्याच्यामुळे मतदारांना सुद्धा कोणाला मतदान करावं, काय मतदार काय विचार करतात हे आपल्याला बघणं आम्हाला सुद्धा उत्सुकाचं आहे। जुन्नर ॲडव्होकेट बार असोसिएशनची 2025च्या कार्यकारिणीसाठीची आज निवडीसाठी आज मतदान होत आहे। आज सकाळी 10:30 वाजता मतदान सुरू होणार आहे। माझ्या मते 219 किंवा 219 एवढे मतदार आहेत। साधारण 4 वाजता मतदान संपणार आहे आणि त्यानंतर 1 तासाचा गॅप घेणार आहेत। निवडणूक जे निर्णय अधिकारी आहेत 3 आहेत, त्यामध्ये सिनियर ॲडव्होकेट गुरव साहेब, ॲडव्होकेट ढमढेरे साहेब, KH ढमढेरे आणि उतळे मॅडम, हे 3 आणि ते खरंच आहे ना, निवडणूक अत्यंत पारदर्शीपणाने पार पाडतात। हे त्यांच्या म्हणजे याच्यापूर्वी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम केलेलं आहे। आणि त्यानंतर 1 तासाच्या गॅपनंतर मग मतमोजणीला सुरुवात होईल आणि साधारण 7 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल आपल्याकडे मीडियासमोर येणार आहे। ही निवडणूक कशावर घेतली जाते? बॅलेटवर घेतली जाते की? हां, ही निवडणूक आमच्याकडे ना पूर्णपणे बॅलेट पेपरवर, त्याच्यामध्ये 3 मतपत्रिका आहेत वेगवेगळ्या। एक अध्यक्षपदाची एक पत्रिका आहे, एक पिवळी पत्रिका आहे आणि एक गुलाबी, अशा 3 पत्रिका आहेत आणि त्या पूर्णपणे बॅलेटवरती आणि शिक्का मारायचा आहे। साहेब निकमांनी सर्व काही निवडणुकीसंदर्भात इत्थंभूत माहिती दिलेली आहे। आता निवडणूक अतिशय शांततेने आणि पारदर्शीपणाने मतदान करायचं काम चालू आहे उमेदवारांचं, सभासदांचं। त्या दृष्टीने ज्या त्या उमेदवाराचे कलिग्ज हे आपापल्या उमेदवाराला चांगल्या मतांनी निवडून येण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, सगळ्यांना विनंती करीत आहेत। लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, या निवडणुकांमध्ये अगदी आदल्या दिवशी किंवा 1-2 दिवसा अगोदर कल लक्षात येतात, बरोबर? तसं ह्या निवडणुकीमध्ये काही कल लक्षात आलेत का? कोणाचं पार्ट जड, कोणाचं पार्ट कमी, याचं काही कल लक्षात? मुळात काय सगळे मतदार आहेत, सुज्ञ मतदार आहेत, त्याच्यामुळं त्यांना चांगला वाईटाची पूर्णपणे जाणीव आहे।
त्याच्यामुळं जे काही ते मतदान देणार आहे तर ते मतपत्रिकेतून देणार आहे. त्याच्यामुळं त्या पद्धतीने तो निकाल समोर येईल. किती काठीण्य पातळी असते सामान्य माणसाला कन्व्हिन्स करणं तसं खूप सोपं, परंतु वकील बांधवांना कन्व्हिन्स करणं हे म्हणजे तसं अवघड काम आहे. या सगळ्यामध्ये हे कसे तरुण जातात किंवा हे किती कठीण काम आहे सगळं? मुळात काय होतं की कोर्ट कामकाज करत असताना प्रत्येकाची एक काम करण्याची एक पद्धत वेगळी असते. त्याप्रमाणे प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतो. ज्युनियर जरी असतील किंवा सिनियर जरी असतील तरी परंतु जो प्रतिनिधी निवडून दिलेला आहे तो कशा पद्धतीने काम करतो आणि त्याची विचारसरणी कशी आहे त्या पद्धतीने मतदान केलं जातं.